क्रिकेट संघाच्या माध्यमातून दाखल झालेली आहे। चला, आयोजन कमिटीकडनं मांडवट टीम आपल्याला सूचना येते की 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एकच क्षेत्ररक्षक ठेवता येईल, कारण आपला प्लेयर कमी असल्या कारणाने त्यामुळे निश्चित आपल्याला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ठेवता येऊ शकेल। मॅच सुरू होते, मॅच कडे वळूया। पहिलाच बॉल, ओहो, जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि ते पहा सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता, रिक्स मात्र घेतली जात नाही, त्याच्यामुळे अगदी आपण पाहिलेला आहे की ते टॉट चेंडू जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे। षटक क्रमांक 1 साठी आपण पाहताय गोलंदाज रुपेश, ओहो, समोर फटका पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्लास बॅट, जबरदस्त पहा, विदाउट प्रॅक्टिस ती नेहमी मेजरची आपण पाहत असतोय, बिना प्रॅक्टिसचे बॅटिंग करणं मोठ्या मोठ्या खेळाडूंना खऱ्या अर्थाने जमत नाही, परंतु नेहमी आपण पाहत असतोय त्यांच्या माध्यमातून ताकदीपेक्षा युक्तीचा वापर नेहमी प्रत्येक वेळेस आपण रामपूर टीम साठी खेळत असताना त्यांना आपण पाहिलेला आहे। 4 धाब्याने संघाचं खातं इथे खुलं झालेलं आहे, चौकार जो आपण पाहिलेला आहे। ओहो, फटका क्लास आहे, जबरदस्त चेंडू मात्र लॉंग अप सीमा रेषेच्या पलीकडे, 4 धाबा। चौकार आलेला आहे, 8 धावा। यावेळी देखील हो चांगला फटका खेळून काढलेला आहे, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न परंतु नाकारलेला आहे। डॉट बॉल, निर्धाव चेंडूच्या मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे 2 मोठाले फटके आले, त्याच्यानंतर इथे डॉट चेंडू आलेला आहे। 4 चेंडू मध्ये जे आपण पाहताय 8 धावा। पुढील चेंडू पुन्हा एकदा, यावेळी देखील शरीराचा भेदक मारा केला होता, क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे, कुठल्याही प्रकारची रिस्क घेतली नाही, हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळालेला आहे। 5 चेंडू मध्ये 8 धावा, शेवटचा चेंडू जो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे
सलमान भाई शेख यांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं सहर्ष मनपूर्वक ससने असं स्वागत आणि इथे फलंदाजांना चौकारानं स्वागत केलेलं आहे. 4 धावा धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळेल 12 धावा. पंच सामना थांबवा. चला आयोजन कमिटीकडनं करार निश्चित एक क्षेत्ररक्षण लावण्यासाठी जय भवानी मांडवट टीमला दिला जातोय. जसे असोसिएशन अंतर्गत असणारे नियम आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. चला एक खेळाडू आता आयोजन कमिटीचं क्षेत्ररक्षण करण्यासाठी दिला जाईल जय भवानी मांडवत या टीम साठी. आणि तो तुम्हाला 30 सर्कल मध्ये स्लिपला ठेवता येईल तो खेळाडू. मला वाटतं किरण आपला स्लिपलाच राहायचं आहे, फ्रंटला नाही जाऊ शकत. बोला चला जाऊया. षटक क्रमांक 2 साठी आपण पाहताय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विशाल सज्ज आहे. ओहो भन्नाट वेग होता, टप्पा अचूक होता आणि तिथे टाकलेला डॉट बॉल. विशालनं षटकाला सुरुवात केली डॉट बॉल न. चांगली गोलंदाजी सध्या होताना आपल्याला पाहायला मिळते. महत्वाची मॅच आहे, नॉकआउटची क्रीडा स्पर्धा आपण खेळतोय. महेश वाघ सर सध्या मैदानाच्या बाहेर आपण त्यांना पाहतोय. आज ते टीम मध्ये सहभागी नाही आहेत. विशाल सज्ज होईल पुन्हा एकदा. हो करेक्ट शॉट आहे, जबरदस्त चेंडू बराच काळ हवे. शतरक्ष बॉल खाली डाऊन द ग्राउंड. मॅच मधली मोठी शिकार. प्रकाश पारदीची खेळी समाप्त. फलंदाज होतो बाद विकेट. यावेळेस सध्या आपण पाहिलेला आहे नंदू बाद झालाय. जाऊया मार्च मध्ये. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय निलेश यावेळेस आपल्याला स्ट्राईक हेड वरती खेळताना पाहायला मिळतो पुन्हा एकदा. ओहो शरीराचा भेदक मारा जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. चांगला चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. आणि एकंदरीत या पद्धतीनं गोलंदाजी करणं फार महत्वाची राहणार आहे. ती म्हणजेच जय भवानी मांडवत या टीम साठी चांगली गोलंदाजी विशालची देखील आपण पाहिली आहे. पहिल्या बॉल पासून सुरुवात मात्र विशालनं चांगली केलेली आहे. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉल होती विकेट, तिसराही चेंडू डॉट. यावेळेस हो चेंडू समोर, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, बॉल खाली येतो आहे आणि ओळख्याचो अजून एक मोठी शिकार. निलेश वाघची शिकार बनलाय. फलंदाज इथे बाद. मैदानाच्या आतमध्ये पहा एकामागे एक विकेट गमावतो संघ रायठाकर रामपूर. धावा बढत नाही, धावा धावफलकावरती फक्त 12 धावा. या ओव्हर मधील 2 चेंडूचा खेळ जो बाकी आहे
आणि आपल्या अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल चांगले बॅटिंग करणं गरजेचं आहे। चांगली बॅटिंग केली तर मात्र आपण धावा बनवू शकाल आणि धावा बनवला तर ते गोलंदाजासाठी सोपं होईल, परंतु इथे धावा कमी राहिला तर चॅलेंज बनेल गोलंदाजासाठी आणि त्याच्यासाठी तुम्हाला इथे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणं गरजेचं राहणार आहे। यासाठी करा तर मांडवत क्रिकेट संघानं शतरक्षण स्वीकारला हे सांगत असताना सध्या चांगली गोलंदाजी अक्षय शिळकंदे आपल्या स्ट्राइक एंड मध्ये आपण पाहताय गोलंदाज विशाल सज्ज होईल षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी। हो हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न आणि कॅच जबरदस्त जाईल किरण आणि खऱ्या अर्थाने तो नियम होता आणि इथे किरणला खऱ्या अर्थाने स्लिपला ठेवलं होतं, परंतु त्याचा फायदा इथे झालेला आहे जय भवानी मांडवत संघाला आणि फलंदाज अक्षय शिळकंदेच्या खेळीचा अंत फलंदाज बाद। गोलंदाजी आतापर्यंत 3 विकेट आलेले आहेत या ओव्हर मध्ये आणि एकही धाव खर्च केली नाही विशालनं। चांगली गोलंदाजी जे आपण पाहताय यावेळेस अगदी आपण पाहताय संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल अक्षय शिळकंदे देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि लगेचच बाद झालेला आहे। आता संपूर्ण जबाबदारी मेजरच्या खांद्यावरती राहिलेली आहे कारण या ओव्हर मध्ये अजून एकही धाव आली नाहीये। मिडाऊन षटक येईल का कारण आतापर्यंत 3 विकेट आलेले आहेत। पुन्हा एकदा आपण पाहताय गोलंदाज सज्ज होतोय विशाल यावेळेस देखील उडवला शतरक्षक पुन्हा एकदा बॉल खाली आहे आणि जजमेंट यावेळेस चुकलेली आहे आणि इथे मात्र 4 धावा मिळतायत। इथे आलेला आहे संख्येच्या वाटमध्ये हा नशिबाचा सौकार म्हणावा लागेल आणि 4 धावेने आता संघ धावफलकावरती 16 बनवलेले आहेत। 2 ओव्हर मध्ये 3 विकेट आपल्या गमावलेल्या आहेत राया ठाकर रामपूर या टीमनं। राकेश आलेला आहे यावेळेस पाण्याची मागणी मला वाटतं केलेली आहे। हे त्याचबरोबर अगदी सन्मान्य संजय भाऊ बोंबे भाऊंचं शुभ आगमन होत आहे। तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो तुमच्या मोबाईल साठी एकच भरोसेमंद ठिकाण तनिष्का डिजिटल कॅफे। इथे तुम्हाला मिळेल मोबाईल रिपेअरिंग सर्व्हिस फक्त आणि फक्त 30 मिनिटांमध्ये मोबाईल तुमचा रिपेअर करून तुमच्या डोळ्यासमोर भेटेल। मोबाईल कव्हर आणि तसेच स्टायलिश व मजबूत केबल व पाण्याची मागणी केली होती आणि आपल्याला पाहायला मिळेल सर्व सुविधा एकाच ठिकाणी अवेलेबल आहेत। सर्व एक्सेसरीज तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील। सर्व्हिस फक्त आणि फक्त 30 मिनिटांमध्ये तुमचा मोबाईल तुमच्या हातात। योग्य दर विश्वासू काम तनिष्का डिजिटल। यावेळेस अगदी आपण पाहतात दिनेश मेजर यांना आणि इथे उद्ध्वस्त होत आहेत। डाव पूर्णतः कोलमडलाय राय ठाकर रामपूर संघाचा कारण आतापर्यंत धाबा जेवढ्या बनवल्यात त्याच्या निम्म्या विकेट मात्र इथे संघ गमावतोय आणि फलंदाज 4था फलंदाज इथे माघारी परतला विकेट। रवी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल पूर्णतः आज राय ठाकर रामपूर हा संघ बाकफूट वरती आपण पाहताय। एकंदरीत विचार केला तर असं वाटलं होतं की धावफलक मात्र जरूर सुरुवात थोडीशी संघर्षाची झाली। दुसऱ्या ओव्हर मध्ये विशालनं पूर्णतः डाबाला इथे सांभाळत असताना फक्त 4 धावा 6 चेंडूमध्ये खर्च केल्या होत्या, त्यामध्ये 3 विकेट आल्या होत्या आणि इथे या ओव्हर मध्ये देखील राकेश जबरदस्त गोलंदाजी करतोय। का खोलवर डब्याचा चेंडू होता आणि इथे मात्र तो पडताळता मेजरची विकेट मात्र गमावी लागली आणि रवी यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय।
षटकातला पहिलाच बॉल होता. राकेश जाड पहिल्याच बॉलवरती शिकार बनले. ओहो, याही वेळेस अजून एक शिकार. फुल टॉस बॉल वरती अजून एक विकेट गमवायला लागलेली आहे राज ठाकर रामपूर संघाला. विकेट क्रमांक 5. महेश वाघ सरांच्या चेहऱ्यावरती कॅमेरामॅन फोकस केलेला आहे. काय नाराज आहे चेहऱ्यावरती. आज कदाचित कमतरता जाणवते की काय संघाला. स्वतः खऱ्या अर्थाने निश्चित आज इंजर्ड असल्या कारणाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले नाहीत. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल महेश वाघ सरांना खूप नाराजी आहे चेहऱ्यावरती, टेन्शन वरती. सोबत पाटील देखील आहेत. म्हणजे मला वाटतं ताडपत्री कंपनी आहे. चला मॅच कडे वळूया. गणेश आहे आपल्या स्ट्राईक एंड मध्ये 5 विकेट गमावलेले आहेत. 16 धावा जो आपण पाहताय. यावेळेस फुल टॉस बॉल, चांगला फटका. चेंडू मात्र हो सीमारेषेच्या दिशेने निघाला एक सिंगल वेगानं. आणि त्या संकेत 2 तर बनलेले आहेत. ओ हो 2च धावा. तिसरीचा प्रयत्न करायचा होता तोपर्यंत इथे थोडासा लांब पर्यंत पोहोचला होता फलंदाज. त्या अनुषंगाने इथे 2च धावा येतील. 18 धावा ज्यात फलकावरती आपण पाहताय. आणि यावेळेस देखील अजून एक विकेट क्रमांक 6. राज ठाकर रामपूर संघाची दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. कदाचित आपण पाहिलं असेल आताही महेश सर कदाचित ड्रेसिंग सोडवू शकतायत. आणि शेवटची विकेट म्हणून आताही तुम्ही जाऊ शकतायत. सदुक डोक्याला हात लायतो. सदुक काय करणार, विलाज नाहीये. यावेळेस अगदी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये तुकाराम. तुकाराम मैदानाच्या आतमध्ये दाखल. काय गोलंदाजी राहिलेली आहे जय भवानी मांडवत क्रिकेट संघाची अफलातून. खऱ्या अर्थाने ही कामगिरी आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत आपण याही ओव्हरमध्ये 3 विकेट फक्त 2 धाबा खर्च झालेले आहेत. आणि 18 धाबा ज्यात फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये वादळ देखील निर्माण झालेला आहे. कदाचित पहा अशाच पद्धतीनं काल देखील आज ठिले इथे आणि याच पद्धतीने त्या खेळाडूचा काढा काढला होता. आणि नंतर तो काढा थेट कॉमेंट्री बॉक्स वरती आला होता. आणि नंतर कॉमेंट्री बॉक्सचं छप्परच नेलं होतं. स्वच्छता आली होती. थोडीशी वडाची पानं भरपूर पडली होती मला वाटतं. राकेश तयार आहे. षटकातले 5वा चेंडू हाताळण्यासाठी. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही. टॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ जो बाकी आहे. जाऊया आता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु संकेतनं सांगितलेला आहे थांबून घेऊ थोडसा. कारण याही ओव्हर मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहिली फक्त 2 धाबा खर्च झालेले आहेत. त्याच्यानंतर इथे 3 विकेट आलेले आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलेला. 18 चेंडूचा खेळ झालेला. 19 धाबा या धावफलकावरती आपण पाहिलेले आहेत. राज ठाकर रामपूर या टीमच्या धावसंख्या जरूर कमी आहे परंतु गोलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे रामपूर संघाची. म्हणजेच अजून जर का 10च्या आसपास धावसंख्या बनवली तर मग मात्र जरूर आपल्याला फाईट स्कोर उभा होईल जो गोलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकताही येऊ शकेल.
मैदानाच्या आतमध्ये कोण आलेला आहे गोलंदाज? बाबू, आणि बाबू आलेला आहे. एक सिंगल इथे वेगानं कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि इथे अगदी आपण पाहताय, मला वाटतं इथे तुकाराम बाद झालेला आहे. संकेत स्ट्राईक आपल्याकडे घेतलेली आहे. आता अगदी आपण पाहताय की एक धावेल आणि एका धावेनं संघाची धावसंख्या ही आता पुढे जात असताना मला वाटतं 20 धावा. हेमंत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. कदाचित अगदी आपण पाहू शकाल संकेतला आपण पाहताय त्याच्याकडे षटकार चौकार मारण्याची ताकद आहे. जर का अजून 5 चेंडूमध्ये 1 ते 2 षटकार जर लागले तर मग मात्र जरूर फाईट स्कोर उभा होईल, यात तिळ मात्र शंका नाहीये. 5 चेंडू आहेत आणि बाबू आलेला आहे. समोर आहे संकेत. हो, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट क्रमांक 8 विकेट. मगाशी पर्यंत महेंद्र सर, महेश सर उभे होते, आता अक्षरशः ते खाली बसलेले आहे. सावलीला शांतता. एकंदरीत कदाचित प्रखर ऊन जे आपण पाहताय ना, थोड्या वेळापर्यंत खऱ्या अर्थाने त्यांना आराम करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. आणि इथे अगदी आपण पाहताय दुसरी विकेट अजून एक गमावलेली आहे. संकेत बाद झालेला आहे आणि यावेळेस प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या 2 विकेट बाकी राहिलेले आहेत. शेवटचं षटक आहे इथे टाकलेला हा चेंडू टाट आलेला आहे. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी राहिली आहे जय भवानी मांडवत या संघाला. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये विचार जर केला तर एक उत्कृष्ट गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली आहे या टीमच्या माध्यमातून. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय बाबू. यावेळेस लाईन चेक केलेली आहे यावेळेस पंचानी, आणि पंचानी यावेळेस मात्र लाईन चेक करत असताना घोषित केलेलं की हा खराब चेंडू आहे, चुकीचा चेंडू आहे. आणि त्याच्यामुळे अगदी आपण पाहताय यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न देखील इथे केला जातोय. चांगली गोलंदाजी होती, होणं गरजेचं आहे. आणि इथे एक सिंगल घेत असताना संघाची धावसंख्या आहे ती आता 21 या धावसंख्येवरती आपण पाहताय. 21 धावा ज्या धावफलकावरती सध्याच्या स्थितीला 2 चेंडू बाकी आहेत. या डावामधील टार्गेट किती सेट केलं जाईल यावेळेस. फटका चांगला आहे, शतरक्षक डीप मध्ये आहे. आउटफील्ड स्लो झालेली आहे, दुसरी साठी निघाले, धावाची संधी असेल. आणि इथे अगदी आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे 2 धावा इथे वेगाने कंप्लीट होतील. धावसंख्या 23 या धावसंख्येवरती आपण पाहताय. शेवटचा बॉल बाकी आहे, 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत. चेंडू देखील 23 झालेले आहेत, 23 चेंडू मध्ये 23 बनलेले आहेत. 23 चेंडू मध्ये 23 धावा. फटका हवेत आहे, किरण दूरवर आहे. एक सिंगल इथे वेगानं बनली, दुसरी साठी निघाले धावणा करता करता चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचलाय. 27 बनलेले आहेत, 28 धावेची गरज राहील दुसऱ्या सत्रामध्ये विजयासाठी जय भवानी मांडवत या टीम साठी. आयोजन कमिटीकडून आमच्याबरोबर सूचना येते की मांडवत टीम आपल्याला 2 धावेची पॅनल्टी जी घ्यावी लागणार आहे. आणि ती पॅनल्टी ज्या वेळेस करायला आपण पाहताय की ते आता टार्गेट मध्ये ऍड केल्या जातील. तीस धावेची गरज राहील मांडवत संघाला विजयासाठी. तोपर्यंत आपण पाहुण्यांचा मान सन्मानाकडे वळणार आहोत. सलमानभाई शेख ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय. आज मड गावाचा अभिमान स्वाभिमान वाढवणारी ही क्रीडा स्पर्धा जाडमान चषक मड, आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपण
हा मान सन्मान संपन्न करणार आहोत। या स्पर्धेचे मुख्य आयोजक पंकज भाऊ, यास आमचे संजय भाऊ बोंबे। या भाऊ, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान्य सलमान भाई शेख यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने ते करत आहोत। अगदी आपण पाहता इथे सलमान भाई शेख यांचा यथोचित मान सन्मान व्यासपीठावरती होता आहे। माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन करार आपण हा मान सन्मान इथे संपन्न करत आहोत। खूप खूप धन्यवाद। काशीनाथ दादा सोंगाल ज्यांच्या माध्यमातून रायटागर रामपूर टीम साठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत। तुमचं मनाच्या अंतकणापासून आभार आहेत। तीस धावा बनवायच्या आहेत विजयासाठी शिवभवानी मांडवत क्रिकेट संघाला। अगदी आपण पाहणार आहात 30 धावा बनवाव्या लागणार आहेत। नेक्स्ट मॅच जी आपल्याला पाहायला मिळणार आहे, एका साइडनं केबारी आणि टीम सोनावळे दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल। टॉस करण्या अगोदर आपण आपली स्पर्धेची फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे। जोपर्यंत स्पर्धेची फॉर्मॅलिटी पूर्ण होत नाही तोपर्यंत सामना सुरू केला जाणार नाही। त्याच्यामुळे आयोजन कमिटीच्या वतीने आमच्यापर्यंत जी सूचना येते, माहिती येते, त्या सूचनेकडे आपण लक्ष द्या। आपली प्रवेश फी पूर्ण करून घ्या, तेव्हाच सामना सुरू केला जाईल। चला, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय षटक क्रमांक 1 साठी रवी इन्व्हाइट केलेला आहे। 30 धावा 24 चेंडू मध्ये 30 बनवायचे आहेत। पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज। पहिलाच बॉल फटका हवेत आहे, उंच भरपूर दाखल झालाय। शतकचे बॉल खाली, टिक फॉर टॅकचं उत्तर, गोलंदाज ते माघारी परतलाय, विकेट। यावेळेस हो समोर समोर हलक्यात टॅप केलेला आहे। शतरक्षक पोहोचला, एक सिंगल वेगाने बनली, दुसरी साडी निघाले, 2 धावा।
आणि 2 धाबा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. 2 धाबेनं संघाचं खातं इथे खुलं झालेलं आहे. सध्याच्या स्थितीला धावसंख्या भन्नाट वेगानं बनते. या धावफलकाला जर ब्रेक लावायचं म्हटलं तर तुम्हाला चांगली कामगिरी करणं गरजेचं राहणार आहे. गोलंदाज तयार आहे. ओहो, खेळायला गेला सुपला आणि गडी जागीच गुतला. सेम कार्यक्रम झाला. बाजारातून आणला बाजार, त्याला काय बजावायचं झालं गजकरण, आता त्याला कसं काय खाजवायचं. फलंदाज तिथे बाद. धावफलकावरती 5 धाबा. मांडवत टीमच्या अजूनही 25 धाब्याची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 25 धाबा ज्या बनवायच्या आहेत. विजयासाठी बनवणं फार महत्वाचं राहील. नॉकआउटची क्रीडा स्पर्धा, लो स्कोरिंग मॅच. मी मगाशीच म्हटलं होतं लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु या मॅच मध्ये जरूर अगदी आपण पाहणार आहात की इथे गोलंदाज जर चांगली गोलंदाजी केली तर इथे राया ठाकर रामपूर हा संघ देखील हा सामना जिंकू शकेल. आणि इथे सेन्सिबल क्रिकेट जरी खेळला, सिंगल डबल न धावफलकाला पुढे नेलं तरी मात्र आपल्याला विजय होताना संघ जय भवानी मांडवतही आपल्याला पाहायला मिळणार आहे. खेवारे संघाचे कर्णधार आपल्याला विनंती, आपल्याला येणं गरजेचं राहणार आहे. खेवारे संघाचे कर्णधार या आपण लगेचच. आयोजन कमिटीकडनं सूचना येते, विनंती येते, आपल्याला येणं बंधनकारक राहणार आहे. मित्रांनो, जाऊया मॅच कडे. षटक क्रमांक स्पीड अप द्या. वेळेसाठी सहकार्य करा. भरपूर उशीर झालेला आहे. 2:45 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे आता आपल्याला विनंती आहे. अक्रॉस द लाईन पटका स्कोर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न. तुकाराम डीप मध्ये आहे. ओहो, तोपर्यंत काय जबरदस्त झेल जयरामच्या माध्यमातून जबरदस्त झेल कॅरी केलेला आहे. भावी नवरदेव आहे आणि ते भारी कॅच घेतलेली आहे. फलंदाज बाद. आणि सर्वांनी पंकज भाऊ बोंबे भाऊंच्या माध्यमातून या झेल साठी जयराम साठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. जबरदस्त लो स्कोरिंग मॅच. सांगायला मित्रांनो, जेवढी सोपी वाटते ना आपल्याला तेवढी सोपी कधीच पाहायला मिळत नाही, कारण आपण पाहिलेलं आहे. थेट कॅप्टन खेवारे टीमचे गाडी घेऊन आलेले आहेत टॉस साठी. सलमान भाई शेख, चला आपण आपल्या शुभास आपण टॉस संपन्न करून घेणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला टॉस करण्यासाठी येणं गरजेचं राहील. सोनावळे टीमचे कॅप्टन आपणही चला. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. स्पीड अप घ्या, वेळ वाचवा, सहकार्य करा, विनंती आहे. लो स्कोरिंग मॅच आहे जरूर, परंतु इथे चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस व्हेरी गुड गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. आता इथे डॉट बॉल आलेला आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. शेवटच्या बॉल मध्ये आता कशा पद्धतीने कामगिरी केलं जाईल. 2 ओव्हर मध्ये रवी प्रशांत कमबॅक केलं. संघाला फक्त 5 धावा खर्च केला. त्याच्यानंतर या ओव्हर मध्ये देखील आतापर्यंत
चांगली गोलंदाजी झाली आणि षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 16 धावा. शेवटचे 6 बॉल मध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे 14 धावेची. 6 चेंडू 14 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायचा आहे. सहा चेंडू 14 धावा. चौथा गोलंदाज आता कोण राहील? यस, तुकाराम येतोय, निलेश येतोय की गणेश येतोय? सगळं लक्ष आता राहिलेलं आहे. मला वाटतं गणेश. सगळ्यामधून निवडलेला आहे तो म्हणजे गणेश. रायट अगर रामपूर टीमचा इतिहास पाहिला तर तुम्हाला 11च्या 11 खेळाडू गोलंदाज आणि फलंदाज म्हणजे ऑलराऊंडर खेळाडू पाहायला मिळतील. अशी एकमेव टीम आहे की ज्या टीम मध्ये 11च्या 11 खेळाडू गोलंदाजी करू शकतायत, फलंदाजी करू शकतायत. फलंदाजी करत असताना अडचणी वाढल्या. फलंदाजी करत असताना आला पाहुणा गेला पाहुणा, आला पाहुणा गेला पाहुणा, सेम कार्यक्रम झाला. परंतु आता गोलंदाजीमध्ये इथे मोठी कसरत राहिली. गणेशच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे. सहा बॉल 14 कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे या कंपल्सरी धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. महेश सर खुशी खुशी, कारण त्यांचा खवाड जाऊन ते झालं फुशी फुशी. आनंद साजरा करतायत खुशी खुशी. ओहो, पॉइंट मध्ये आउटफील्ड स्लो झाली. ओहो ओहो, सांभाळून खेळा, काळजीपूर्वक खेळा. एकंदरीत 2 धावा. बोला सर. धाव घेतलीच नाही का? नाही. ओहो, म्हणजे मॅच मध्ये आता आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळेल. 5 बॉल आता 14. अगदी आपण पाहू शकाल आता खऱ्या अर्थाने जी प्रयत्न केलेले आहेत तात्याने, हेमंत तात्या, चांगली गोलंदाजी, चांगली क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. म्हणजे आता आत्मविश्वास वाढला असेल यात मात्र शंका नाही. गणेश ज्याचा आत्मविश्वास यावेळेस निश्चित वाढलेला असावा. संधी आहे, क्षेत्ररक्षक आहे, चकवा दिला, एक सिंगल वेगाने बनली. दुसरी साडी निघतील का? आणि इथे अगदी आपण पाहिलेलं आहे की आता बहुतेक कदाचित या चुका कमी करणं फार गरजेचं राहणार आहे. ओयूटी गॉन, फलंदाज बाद. दुसऱ्या धावेसाठी इथे फलंदाज बाद झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आता यावेळेस बाबू दाखल होतोय. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं राहणार आहे. एक सिंगल आली, 13 ची गरज आहे. 4 बॉल 13. मैदानाच्या आतमध्ये बनवायचं आहे. 4 चेंडूमध्ये 13 धावा. इम्पॉर्टंट मॅच आहे. विजय प्रस्थापित करायचा असेल तर मग मात्र चांगली कामगिरी करणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला एका धावीवरती काम करावं लागेल. एक धाव वाचवावी लागेल. आणि इथे मात्र जोपर्यंत समीर स्ट्राईक एंड वरती आहे तोपर्यंत अशा विजयाच्या पल्लवीत आहेत टीम जय भवानी मांडवत. गणेशला कमबॅक करण्याची गरज आहे. क्षेत्ररक्षणाचं जाळ इथे विणलं जातं. गणेश सज्ज. फटका यावेळेस हो पॉवरफुल आलाय माहिती. ओहो, वन कॅच जबरदस्त असेल. सलाम आहेत रवीच्या झेलला. फक्त 1.5 इंचाचा अंतर राहिला आणि अतिशय सुरेख झेल कॅरी केलाय. आणि पंकज भाऊ मुंबईच्या माध्यमातून या झेल साठी 200 रुपयाचं पारितोषिक. अतिशय भन्नाट झेल घेतला. मला तर असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पलीकडे पोहोचलाय, परंतु अगदी 1 ते 1.5 इंचाचं अंतर राहिलं आणि फुलातून झेल कॅरी केलेला आहे. कमालीची कामगिरी. आता यस, महेश शेठ आता शांत झालेले आहेत.
तोडमोड संघटनेचे अध्यक्ष पहा बॅटिंग करत असताना त्यांना मुळीच झाला होता, थेट बसून घेतलं होतं, परंतु आता खुशी खुशी मन में लड्डू फुटा आणि फलंदाज ज्या फलंदाजावरती संपूर्ण जबाबदारी राहिली होती तो फलंदाज समीर मात्र यावेळेस माघारी परतला. विकेट. धावसंख्या धावफलकावरती 17. जबरदस्त झेल, कौतुक करावं लागेल शेवटच्या क्षणाला. इथे मात्र सुरेख अंदाज बांधला गेला. गणेश कमबॅक करतोय, कमबॅक करावं लागणार आहे आता. मला वाटतं 13 ची गरज आहे. 9 चेंडू 13, सॉरी 3 चेंडू 13, 3 चेंडू 13, 3-13. यस, 9 चेंडू बोललं तर महेश वाघ ज्यांच्या डोक्यावरती सध्या हात पाहत आहे ना, ते अजून खिशात गेले असते. पहा वागतात कसे. तिचा भरलाय कटवा, कटवानं बॅट्समन को गटवा. पहा तो जल्लोष. भाऊ खवाट नको, पक्का आलू सटकलाय आपला अंदीज खोमलेला आहे. यास होतो स्क्रीन होतो. यास बघा, गावचा कोतवाल म्हणून आता त्याच्याकडे पाहताय. बघा बोटाला लागलं तेच बोट पुढे करतोय. यास, ही कॅमेरामनची कमाल आहे, कारण तिकडे महेश वाघची धमाल आहे. 2 बॉल 13, 2 चेंडू 13 धावा. काय गोलंदाजी राहिली, अफलातून गोलंदाजी आपण पाहिली. आणि आता मात्र सामना आपल्या खिशामध्ये नेतोय गणेश. मिंटू मिंटू जबरदस्त गोलंदाजी. आणि आता मॅन ऑफ द मॅच खास करून जर सामना जिंकला तर महेश वाघला जाईल, कारण त्याचा खवाट दुखत होता तरी पण भरपूर तो आयडिया सोडत होता. 1 बॉल 13, 1 बॉल 13. लो स्कोरिंग मॅच होती आणि इथे हा सामना आपल्या बाजूने झुकत असताना राय ठाकर रामपूर टीमच्या गोलंदाजाने हा सामना जिंकलाय. फलंदाजाने नाही जिंकला, कारण गोलंदाजाने मात्र जिंकलाय. पहिलं षटक रवी, दुसरं षटक प्रशांत, तिसरं षटक दिनेश, चौथं षटक गणेश. चारही गोलंदाजांना अफलातून गोलंदाजी केली आणि बघता बघता हा सामना जिंकलेला आहे. अगदी हा सामना जो आपण पाहिला, खास करून गोलंदाजाची मोठी परीक्षा. आणि यस, तर या सामना मॅन ऑफ द मॅच रवी ठरलेला आहे. या सामना मॅन ऑफ द मॅच जानकर टर्निंग पॉइंट जो झेलही टिपला आणि त्याचबरोबर गोलंदाजी त्यानं कमालीची केली आणि खऱ्या अर्थाने ती डेडिकेट केली जाते गणेशला, कारण गणेश असा आमचा